चला सर्व पंचमंडलींना विनंती आहे की आपण यावं. फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 12 चेंडूमध्ये 31 धावा कुठून काढणारा फलंदाज प्रमोद घरत ठरतो या सामन्यातला सामनावीर. नाईक ऑप्टिक्स कडनं ब्रँडेड गॉगल आणि आकर्षक ट्रॉफी या स्पर्धेची मॅन ऑफ द मॅच प्राइज प्रमोद घरतला देऊन इथे गौरवण्यात येत आहे. बऱ्याच दिवस वाट पाहावी लागली ओवले संघाला या विजयासाठी आणि अंतिम क्षणाला आज नखऱ्या 11 अजनबी ओवले संघानं पहिला क्रमांक पटकावलाय. चॅम्पियन ठरला आणि या फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रमोद घरत. शेवटच्या महत्वाच्या मॅच मध्ये दमदार खेळी केली. 12 चेंडूमध्ये 31 धावांची आणि या सामन्यामध्ये सामनावीर मानकरी ठरलोय प्रमोद घरत. जोरदार टाळ्या होऊ द्या प्रमोद घरत साठी. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन प्रमोद. प्रमोद मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक खरं तर बऱ्या या लास्ट शेवटच्या मॅच मध्येच फक्त परफॉर्मन्स सुद्धा झाला. अगोदर थोडंसं आपण बघितलं बॅट पॅच मध्ये होता. काय म्हणशील एकंदरीत या शेवटच्या मॅच मध्ये परफॉर्मन्स बद्दल? नाही म्हणता हा वर्ष बॅट पॅच मध्ये चालला आहे कारण ही 4थी वेळा माझी बॅटिंग झाली या सीझन मध्ये. डेफिनेटली पहिला क्रमांक मिळतोय तुम्हाला, म्हणजे बराच वाट पाहिली लागली या रात्रीच्या स्पर्धेमध्ये नामांकित होण्यासाठी. आज खूप चांगला खेळाडू आणि नवीन यंगस्टार प्लेअरनी देखील जिद्दीनं क्रिकेट खेळला. काय म्हणशील एकंदरीत परफॉर्मन्स ऑल ओव्हर? यंगस्टार हे चांगलेच आता खेळतात. हा दुसरा वर्ष त्यांचा खेळाचा आणि म्हणजे मागच्या वर्षी मी बॅट पॅच मध्ये होतो ते थोडा बाहेर निघायचा प्रयत्न चालू आहे. एस वेल प्लेड प्रमोद, पुन्हा एकदा अभिनंदन. अमर पवार आणि त्याचबरोबर मुकेश नाईक सर्वांना विनंती आहे कारण विशेष सहकार्य तुमचंही राहिलं या स्पर्धेसाठी. 48 संघ गोळा करण्याकरता तुमचा हातभार हा महत्वाचा होता. मुकेश नाईक त्याचबरोबर अमर पवार, विशाल भोईर सर्वांना विनंती करतो की आपणही यावं. आपलंही सहर्ष स्वागत. या स्पर्धेतला 6वा क्रमांक आणि तो मानकरी ठरतोय भगतवाडी संघ. 6व्या क्रमांकाचा मानकरी. चला सगळ्यांनी या लवकर लवकर. भगतवाडी सुकापूर आणि आमचे समीर जावई आपणही यावं. आपणही यायचं या ठिकाणी. 6वा क्रमांक भगतवाडी सुकापूर आणि हे पारितोषिक सदनजी डावूर यांना मी आमंत्रित करतोय आणि महेश पाटील आणि जयंता घोपरकर या तिन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते 6व्या क्रमांकाचं हे पारितोषिक आपण या भगतवाडी संघाला प्रदान करायचं आहे. या सर्व खेळाडू सर्वांनी यायचंय. ट्रॉफी आकर्षक आणि 12,000 रोख रक्कम आणि आकर्षक ट्रॉफी सदनजी डाऊर, महेश पाटील आणि आमचे जयंत घोपरकर या भाऊ यांच्या उपस्थित या सर्व खेळाडूंना हे बक्षीस दिलं जातोय. तर एकदा जोरदार टाळ्या वाजूया. भगतवाडी संघ बघा खूप चांगला पहिल्यांदा आपल्या परिसरामध्ये येऊन चांगला खेळ केला परंतु 6व्या क्रमांकावर त्यांना थांबावं लागलं. अभिनंदन. गणेश हाडलक अभिनंदन. या ठिकाणी आपण 6व्या क्रमांक परंतु चांगला खेळ केला तुम्ही. 5व्या क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम 12,000 व आकर्षक ट्रॉफी ते देण्यासाठी मी आमंत्रित करतोय. राजेश पाटील दापोली सामाजिक सेवक आणि अनेशजी ढवले माजी सरपंच आणि पांडुरंग शेठ केणी सुकापूर मी तिन्ही मान्यवरांना विनंती करते 5व्या क्रमांकाचं हे पारितोषिक द्यायचं आहे आणि ते
तो मानकरी संघ ठरलाय कैलासवासी व्हीबी घरत स्मृती कालभैरव वरचवले 40+ संघ चंद्रकांत घरात साहेबांनी पॅक केलेला हा संघ अर्थातच व्हीबी घरात कैलासवासी व्हीबी घरात यांच्या स्मरणार्थ कालभैरव वरचवले 40+ संघ 5वा क्रमांक या संघाला प्राप्त झालाय परंतु खूप चांगला खेळ केला वरचवले 40+ संघानं त्याबद्दल त्यांचंही हार्दिक हार्दिक अभिनंदन। बोला गणपती बाप्पा कालभैरव देवय की छत्रपती शिवाजी महाराज की। जय कालभैरव महाराज की। मोर्या अभिनंदन व्हीबी घरत कैलासवासी व्हीबी घरत स्मृती कालभैरव वरचवले 40+ संघाचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन। त्यानंतर चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो क्रिशा 11 जय हनुमान दापोली आणि हे पारितोषिक देण्याकरता मी आमंत्रित करतोय प्रकाशजी डाऊर साहेबांना त्यानंतर नंदराज शेठ मुंगाजी साहेब यांना मी विनंती करतोय की आपण हे चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघाला या ठिकाणी सपूत करायचंय प्रदान करायचंय। चला लवकर या बघा योग्य वेळे 12च्या आतमध्ये सर्व समाप्त होईल। पहिल्यांदा अशी रजनी स्पर्धा आहे भाऊ खरंच हे सर्व खुश आहेत आमचे लाईव्ह वाले सर्व खुश आहेत। क्रिशा 11 जय हनुमान दापोली संघाचा चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये त्याबद्दल त्यांचेही हार्दिक हार्दिक अभिनंदन। तिसऱ्या नंबरचा कोण आता आपला राहिला आता हे काढलास का अभिनंदन। त्यानंतर तृतीय क्रमांक स्वर्गीय सचिन नाईक 11 कोहली। चला कोहली संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम आणि तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी घेण्यासाठी यायचे। थांबा पाहुणे आपण तिथेच नंदराज शेठ मुंगाजी यावं आपण आपल्या उपस्थित माजी सरपंच सर्व सामाजिक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि स्वर्गीय सचिन नाईक 11 कोहली संघ या स्पर्धेतला तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय। बबलू आणि सूरज यांचं मी खास आवर्जून आभार मानेन। 4-5 रात्रीमध्ये अगदी मोलाचं सहकार्य खूप चांगलं योगदान दिलं त्यांनी बबलू आणि त्यांचे सुपुत्र सूरज। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा मानकरी वावंजे 40+। प्राप्तीवाला आहे गावाला 505 वा कलाकार 508 वा जितू गोंधळी 499 वा कलाकार जितू गोंधळी
वावंजे गावचा आणि त्यांचे खरं तर 40+ खेळाडू या मॅचचा या दुसरा क्रमांक द्वितीय पारितोषिक स्वीकारताना आपण पाहतोय. प्राप्ती डिजिटल लाईव्ह. त्यानंतर केपीएल मध्ये संस्कार स्पोर्ट्स कडनं एक सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजाला बॅट होती. ती संस्कार स्पोर्ट्स कडनं ती बॅट केपीएल संघामधील खेळाडूला जात आहे. त्या खेळाडूचं नाव आहे शुभम भोईर. 19 चेंडू 37 धावा. हा, आयकॉनला नाहीये तर इथे खेळाडूला ही बॅट दिली जाते. आयकॉनला नाही. 39 वर एक आयकॉन खेळाडू होता, परंतु 19 चेंडू मध्ये 37 धावा. केपीएल चा शुभम. बॅट कुठे आहे? बॅट संस्कार स्पोर्ट कडनं. हा, आणली का? आणली. शुभम भोईर आत्ताच रविवारी साखरपुडा झाला आहे. म्हणजेच नवीन वैवाहिक जीवनामध्ये पदार्पण शुभमने केला आणि त्याला बॅट मिळाली आहे. आता आपल्या जोडीदाराला नक्कीच दाखवेल. ही पहिली बक्षीस आहे आज त्यांच्या म्हणजे आयुष्यामध्ये. नवीन जोडीदार आल्यानंतर बघा साखरपुडा संपन्न झाला आणि ही बॅट म्हणून प्राइज मिळाली आहे. शुभम भोईर अभिनंदन आणि वैवाहिक जीवनासाठी तुला तुझ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर पुढील पारितोषिक बेस्ट फिल्डर. प्रकाश शेठ डाऊर माजी सरपंच आपल्या शुभास्ते उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि तो खेळाडू आहे ज्या खेळाडूनं खूप चांगली फिल्डिंग झेल टिपण्याचं काम केलं. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. नखऱ्या 11 अजनबी ओले संघाचा ऋषिकेश पाटील बबल्या बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. चला यायचंय. प्रकाशजी डावर यांच्या शुभास्ते हे बक्षीस दिलं जाईल. लवकर या, धावत पळत यायचं सर्व खेळाडूंनी. आमचे ओमकार खरं तर भोईर. खरं तर मी म्हटलं सुरुवातीला अभिषेक, त्यानंतर अभिजित, ओमकार ही देखील खूप चांगलं त्यांचं योगदान आहे. प्रकाशजी डावर आणि ओमकार यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक बेस्ट फिल्डर. बघा ब्रँडेड शूज आणि आकर्षक ट्रॉफी ऋषिकेश पाटील या खेळाडूला देऊन गौरवण्यात येत आहे. कमी जास्त साईज झाली तर महेश वरणकर यांच्याशी संपर्क साधा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट संघाचं नाव आहे क्रिशा 11 जय हनुमान दापोली. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 4 मॅचेस 4 ओव्हर 8 विकेट 1 मेडन ओव्हर ऋषी भोईर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या लवकर धावत यायचं. वॉर्मअप करा ऋषी. पाहुण्यांना विनंती करूया. बोला पाहुण्यांचं नाव बोला फक्त, मी घेतो. आयोजन कमिटीच्या वतीनं चला सदन शेठ डाऊर ग्रामपंचायत माजी सदस्य अनेशजी ढवले, राजेशजी पाटील शूज आहेत आणि आकर्षक ट्रॉफी महेश उरणकर. जर साईज कमी जास्त झाली तर त्यांच्याशी संपर्क साधा. परंतु खेळाडू आहे ऋषी भोईर. क्रिशा 11 जय हनुमान दापोली टीमचा खेळाडू. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजाची कामगिरी 4 मॅचेस मध्ये 8-4 9-6 एकूण 27 चेंडू मध्ये 89 धावा. संघाचं नाव आहे स्वर्गीय व्हीबी स्मृती कालभैरव वरचवले 40+ संघाचा उदय खरात.
शक्ती नाईक आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा आणि आपल्या शुभ हस्ते शक्ती नाईक आणि नंदराज शेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते खरं तर उदय 89 धावा टोटल 16 पॉइंट्स न मालिका वीर हुकली असं मी म्हणेन. हाडलक हा हा यस पण ते आपण गुण फक्त क्वालिफाय पर्यंत होत आहे उदय तिथपर्यंतच. हा सुपर 6 पर्यंत गुण फक्त आपण क्वालिफाय केले. नेव्हर माइंड हार्डलक परंतु इथे मात्र बेस्ट बॅट्समनचा प्राइज मिळतोय उदय घरात. या खेळाडूला 89 धावा एकंदरीत काढल्यात. 9-6 8 चौकार बघा 40+. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो 40+च्या खेळाडूसाठी होऊ द्या. त्यानंतर मालिका वीराचं का प्राइज हा मालिका वीरचं प्राइज आपण घोषित करूया कारण तो खेळाडूच इथे नाहीये. मालिका वीरचा मानकरी आहे बघा. 4 मॅचेस 7 4 7 6 94 धावा. गोलंदाजी करत असताना त्यानं 3 विकेट आणि 2 कॅच पकडलेत म्हणजे 94 प्लस 2 विकेट 3 विकेट म्हणजे 15 पॉइंट 109 पॉइंट न मालिका वीर मानकरी ठरतो रेफ्रिजरेटरचा. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर मौसिम शेख. त्यांचा खेळाडू अतिरिक्त त्यांनी फक्त उभं राहा आणि फोटो घ्या बस. महेश भोईर कुंडेवाल महेश शेठ भोईर कुंडेवाल यांच्याकडनं मालिकावीर रेफ्रिजरेटर. बघा हे रेफ्रिजरेटर आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केले ते कुंडेवाल गावचे एक लिजंड प्लेयर एक खेळाडू राहिले ते म्हणजेच श्री महेश शेठ मधुकर शेठ भोईर यांच्याकडून हे रेफ्रिजरेटर फ्रीज या ठिकाणी आपण पाहतोय आणि तो खेळाडू ठरलाय मोहसिम शेख. मोहसिम शेख या ठिकाणी नाही आहे त्यांचा संघ दुसरीकडे खेळण्यासाठी गेलाय मुरबी या ठिकाणी त्यामुळे त्यांचे अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी हे बक्षीस स्वीकारतात. अभिनंदन मोहसिम शेख. त्यानंतर आता अंतिम शेवटचा प्राइज आहे तो म्हणजे चॅम्पियन. तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये ग्रामीण क्षेत्रातून सहभाग घेताना पाहायला मिळाले. 16 संघ 40+. अशा एकंदरीत सर्व संघांवर मात करून पुढे अगदी चॅम्पियन ठरणारा संघ नखऱ्या 11 अजनबी स्पोर्ट्स ओवले चॅम्पियन. त्याच्या अगोदर 1 मिनिट साई गायकवाडला आमंत्रित करतो इकडे. 3000 रुपयाचं बक्षीस फक्त 2 मिनिटं साईला पुढे पाठवा. हा नंदराज शेट्टी यांनीच आठवण दिली आम्हाला ही आठवण नव्हती. हा साई गायकवाड मैदान षटक बघा 2 विकेट त्याने शेवटच्या 2 चेंडूवर परंतु मैदान षटक फेकल्याबद्दल नंदराज शेठ मुंगाजी यांनी बघा 3000 रुपयाचं बक्षीस. जोरदार टाळ्या. स्पर्धेमध्ये 2 मैदान षटक फेकलेत. फक्त सुपर 6 पर्यंत आपण काउंट केले नाही तर बॉलिंगच्या रेस मध्ये आला असता साई परंतु खूप चांगली गोलंदाजी. यंग स्टार आहे एक नवोदित खेळाडू आहे आणि नक्कीच भरारीत घेताना पाहायला मिळाला. चला चॅम्पियन नखऱ्या 11 अजनबी स्पोर्ट्स ओवले. चला त्यांचे पॅकर पण या बाल्या बिल्या सर्व या. राजा राजेश मोरावकर अमोल शेठ राजेश मोरावकर पप्पू राजेश मोरावकर रफ्तार के गेंदबाज. तेज रफ्तार गेंदबाज राजेश मोरावकर अजनबी टीमचे बिग सपोर्टर्स. अमेय भाई नितेश गायकवाड ऑल टीम मेंबर सपोर्टर्स. बालाराम गायकवाड सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. दत्ता गायकवाड पॅकर्स. जोरदार ताला. नखऱ्या ग्रुप नखऱ्या 11 अजनबी स्पोर्ट्स ओवले संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. जय जय
जय जय विजय असो. गणपती बाप्पा.